नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत एक मोठ्या अपडेटबद्दल, जे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट। ही प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि सोबतच नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा। मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता। फेब्रुवारी 2025 मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय होऊ शकतो। सध्या लागू असलेल्या 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। वेतन आयोगाचा इतिहास। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो। 7व्या वेतन आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2014 मध्ये झाली होती आणि शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या होत्या। त्याचप्रमाणे 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। काय होईल मित्रांनो वेतन आयोग लागू झाल्यास? पगारात मोठी वाढ होईल, फिटमेट फॅक्टर सुधारेल, पेन्शनधारकांनाही फायदा होईल। 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार आहे। सध्या फिटमेट फॅक्टर 2.57 एवढा आहे, जो आता 2.86 पर्यंत वाढवला जाऊ शकतो। पेन्शनधारकांच्या बेसिक पगारात देखील यामुळे वाढ होणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी फिटमेट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे। सरकार यावर विचार करत असून या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो। ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरू शकते। पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलसोबत कनेक्टेड रहा। तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा, इतरांसोबत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।